सागली उपोषण पर बैठे हुए थे संविधान चौक के बारे में, तो आज सीओ साहब ने आपको क्या नोटिस दिया और क्या कहा उसके बारे में? 28 तारखेपासून संविधान स्तंभाजवळ बेमुदत साखळी उपोषणाला आम्ही सुरुवात केली। आज नगरपालिका सीओनं कळवलं की जिल्हा अधिकाऱ्यामार्फत त्यांना मेसेज आला की मी 4-5 दिवसामध्ये येऊन तिथे तडपाहणी करणार आहे। तडपाहणी झाल्यानंतर त्याच्यावर योग्य ते निर्णय मी घेणार आहे। परंतु त्यांनी ज्या जिल्हाधिकाऱ्यांच्या इथल्या नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष असतील किंवा इथली समिती असेल ज्यांनी दिशाभूल केली जिल्हाधिकाऱ्याची जागेच्या संदर्भात, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांना जो शिवाजी पुतळा निष्कासित करण्यात आला त्याच ठिकाणी शिवाजीचा पुतळा हा उभारला पाहिजे। क्या बोलतो गेल्या 28 तारखेपासून छत्रपती शिवाजी महाराजाचा पूर्णकृती अश्वरूढ पुतळा किनवटमध्ये पूर्वी होता त्याच जागेवर बसवणे आणि संविधान स्तंभ जे मोडकळीस आलेलं आहे त्याची विटंबना होत आहे। ते त्या स्तंभाचं नूतनीकरण संदर्भामध्ये आम्ही साखळी उपोषण चालू केलं होतं। आज त्या उपोषणाची नगर परिषदेमार्फत आम्हाला काही साहेबांनी सांगितलेलं की मी स्वतः जायमुख्यावर येणार आहे आणि पाहणी करून आम्ही तशा पद्धतीने तुमच्या मागण्या सर्व आमच्या पूर्ण केल्या। त्याच दिवशी कलेक्टर ऑफिसला जमा होत्या आणि आज नगरपालिकेने आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आज तुर्तास आम्ही या उपोषणासाठी स्थगिती दिली। परंतु याच्यानंतर या प्रकरणामध्ये आपली स्थायी समिती जी पुतळा समिती होती त्यांनी प्रशासनाची दिशाभूल कशा पद्धतीने केली हे जनतेला कळणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सेपरेट असं व्यापक अशा पद्धतीचं आंदोलन या किनवट शहरामध्ये होणं गरजेचं आहे। कारण त्यासाठी रीतसर यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जन आंदोलन उभं करण्यात येईल। तुर्तास कलेक्टर साहेब किनवटमध्ये येईपर्यंत या साखळी उपोषणात आम्ही थांबवलेलं आहे आणि आंदोलन काही संपलेलं नाही, आंदोलन मोठ्या प्रमाणावर होईल। तुर्तास आम्ही स्थगिती दिलेली आहे। कलेक्टर साहेब आल्याच्या नंतर पुढील दिशा सर्व समाज, सर्व बांधव, सर्व समाजातील बांधव, तालुक्यातील सर्व बांधवांना विश्वासात घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये आपण परत एकदा आंदोलन उभं करायचं आहे जर आपल्या पद्धतीने मागण्या आपल्या पूर्ण झाल्या नाही।